तदनंतर जर आपण पाहिलं तर षटकार येतोय. षटकार धावसंख्या आपण पाहिलं तर संघाचं खातं ओपन केलं जाते. राकेश आणि जितेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर नक्कीच विकेटचं पतन गडी बाद झालाय. आपण पाहू शकाल राकेश बाद झाला. त्याच्या जागेवरती न्यू बॅटर राहुल आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये जाताना. इथे जर पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताला लागला जातात. तर पाहिलं तर षटकाराला आणि षटकारानंतर काही कमालीचा कमबॅक केला. एक चांगला फलंदाज बाद केला. राकेशला परतावं लागलं तंबूच्या आसऱ्याला. त्याच्या जागेवरती न्यू बॅटर आपण पाहतायत राहुल. इथून जर आपण पाहिलं तर हलक्या हाताची प्लेसमेंट, चेंडूला मान सन्मान दिला जातोय. हे क्रिकेटरची खासियत असते. आपण पाहिलं तर नक्कीच मान सन्मान देणं गरजेचं आहे. खराब चेंडूचा अपमान तर चांगल्या चेंडूला मान सन्मान देणं गरजेचं असतं. इथून आपण पाहू शकाल धावसंख्या स्थिरावली गेली 6 धावेवरती. तब्बल 4 चेंडूंचा खेळ झाला. षटकारानंतर कमालीचा कमबॅक करतोय सागर. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिमरित्या हा चेंडू हाताळलाय. आपण पाहतायत हा निर्धाव चेंडू जातोय आणि तब्बल 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीमध्ये धावसंख्या जर आपण आता पाहिली तर 6 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू हाताळला गेलाय आणि त्या शॉर्ट पिच चेंडूला मैदानावरती थरण आहे. इथून हा शॉर्ट पिच चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर हिंडाई पालघर बाजार येशील का ना काही पैसे तू का. नक्कीच चांगलं षटक हाताळला. शेवटचा चेंडू आपण पाहिला सागरच्या माध्यमातून जरा शॉर्ट पिच चेंडू हाताळला गेला. नक्कीच गडी बाद झाला. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगला फटका एकदा परिपूर्ण झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल असेल बघूया. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा या परिपूर्ण झाल्यात. चांगला रन बिटवीन विकेट मैदानाच्या आत पण. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच धावसंख्येमध्ये पण धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या धावफलकावरती. या वेळेला नक्की शॉर्ट पिच चेंडू होता. गॅप मध्ये हा चेंडू इंटर झालाय. चेंडूला चेस करणं मुश्किल. चेंडू जातोय सीमारेषा पार घेतोय. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. नक्कीच वाईट चेंडू हाताला आणि वाईट +4 येतोय. नक्कीच चांगला चेंडू हाताळलाय. काही कमबॅक केलाय गोलंदाजीमध्ये पाहिलं तर अप्रतिमरित्या हा चेंडू हाताळला गेला. कमालीचा चेंडू नक्कीच हाताळलाय. टप्पनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदरीत 19 धावा धावफलकावरती तब्बल 2 चेंडूंचा खेळ झालाय. आणि आपण पाहू शकाल सागर काहीतरी समजावताना तपनला मात्र कशा प्रकारे ही गोलंदाजी तुला करावी लागेल. इथून जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. नक्कीच चांगला काम केलं गेलंय.
इथून पाहिलं तर वाईट चौकाराला वाईट चेंडूवरती त्यानंतर आपण पाहिलं काय कमालीचं कमबॅक करतोय आतापर्यंत मात्र त्या चौकाराला कव्हर करण्याचं काम मात्र तपनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूंमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. इथून पाहिला तर कमालीचा फटका चेंडू पर राजकाळ हवेत चेंडूचा येईल सीमारेषा पार. फलटो चेंडू बॅट वरती आपण पाहू शकाल एक धाव परिपूर्ण झाले. बघूया दुसऱ्या धावेचा कॉल नक्कीच असेल. इथून मिसफिल्ड केली जाते आणि हा 2 धावा आपण जर पाहिलं तर परिपूर्ण झाल्यात. धावसंख्येमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आपण धावसंख्या पाहतोय 27 धावा. एकंदरीत एकीकडे पाहिलं तर जितेश आणि एकीकडे पाहिलं तर राहुल 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र आक्रमकता दाखवताना. यावेळेला पुन्हा एकदा कमालीचा फटका चेंडू सीमारेषा पार. पिवला 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 गोलंदाज मार्कवरती रवींद्र बाबर आपण पाहतोय. यावेळेला तिसरं षटक हाताळण्यासाठी धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा धावफलकावरती. इथून जर आपण पाहिलं नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेलाय. एक धाव परिपूर्ण झाले. आपण पाहू शकाल धावसंख्येमध्ये बरं धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. परंतु आपण एकंदरीत पाहतो देश काही कमालीची फटकेबाजी करतोय. इथून आपण पाहिलं तर नक्कीच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू कार्पेटला रोल करतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि आपण पाहू शकाल 2 धावा या परिपूर्ण केल्या जातात. नक्कीच आपण पाहिलं तर मिसफिल्ड केली जाते आणि एक रन ही तुमच्यासाठी महत्वाची आहे परंतु इथून मिसफिल्ड केली जाते. धावसंख्येमध्ये बरं आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. आपण पाहतो तिसरं षटक मार्गस्थानी रवींद्र बाबर पाहते गोलंदाजी मार्कवरती. इथून पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू एक धाव परिपूर्ण झाले आणि आपण पाहतो धावसंख्येमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. तब्बल 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू मागे 4 धावा हे खर्च करतोय रवींद्र बाबर. अप्रतिमरित्या मात्र षटक हाताळण्याचं काम करतोय कारण पहिल्याच 2 षटकात जास्तीत जास्त धावा झाल्या तर इथून तर पाहिलं आपण तर नक्कीच थोडं कमी धावा देणं गरजेचं आहे.
I paru, I paru, I paru, 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 paru. Style, this is आतापर्यंत पहिला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दोन बॅक टू बॅक दोन षटकार मात्र रवींद्र बाबर याच्या सुद्धा लागले जातात. इथून आपण पाहिलं तर चांगलं षटक हाताळावं लागेल कारण 50 धावा धावफलकावरती. यावेळेला फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. आपण पाहताय तर इथून या 2 धावा मात्र परिपूर्ण झाल्या धावसंख्येमध्ये. बरं आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 धावा या धावफलकावरती. षटक समाप्त. तब्बल 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूंच्या समाप्ती मागे धावसंख्या जर आपण एकंदरीत पाहिली तर 52 धावा धावफलकावरती. इथून जर आपण पाहिलं नक्कीच चांगला चेंडू हाताळला. विरेटच्या माध्यमातून काही कमालीची गोलंदाजी केली जाते. मागच्या मॅच मध्ये चांगला गोलंदाजी केली. यावेळेला सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेलाय. परंतु अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 52 धावा हे आपण धावफलकावरती पाहतोय. हे 5 चेंडू मात्र विरेटला चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील कारण धावफलक वेगाने वाढताना पाहिलं. जितेश मात्र पाहिलं तर मैदानामध्ये काय कमालीची फटकेबाजी. जितेश आणि राहुल ही जोडी मात्र मैदान गाजवतोय. इथून पाहिला तर कमालीचा फटका. चेंडूला फेकून दिलाय. 6 धावा. style, smile, अंगुना इथून पाहिलं तर नक्कीच चांगला फटका आहे. चेंडू बराच काळ हवे. चेंडू जातोय सीमेरेषे लगत आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धाव परिपूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल असेल बघूया.
आणि इथून पाहिलं तर या 3 धावा 4 धावा परिपूर्ण, टोटल 4 धावा. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 4 ने प्लेस धावसंख्या आपण पाहू शकाल इथून 69 टू विन. हॅलो. राजनपाडा संघाचा संघनायक आणि सरगम पडके संघाचा संघनायक जर आपण आला असाल तर आपली उपस्थिती कृपया दाखवायची आहे इथे. आपण पाहू शकाल सागर आणि शेखरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून जर आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 24 चेंडू मागे 70 धावा बनवायचे आहेत. सागर आणि शेखरची जोडी मैदानाच्या आतमध्ये तर राकेश याला गोलंदाजी मार्क करते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर बॅटची एज लागली, किपरच्या हातात मात्र हा चेंडू विसावला जातोय. इथून तर पहिल्या चांगली सुरुवात नक्कीच केली जाते गोलंदाजी मार्फत, परंतु 70 धावा बनवायच्या म्हटल्यानंतर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. परंतु कशा प्रकारे हा खेळ खेळला जाईल, 70 धावा 24 चेंडू मागे चेस होतील का हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्क करते.
इथून पाहिजे नक्कीच चांगला चेंडू चेंडू कार्पेटला रोल करतो. एक धाव परिपूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि आपण पाहिलं तर इथून या शेखर बाद झालाय. शेखरला परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये आपण पाहू शकाल रवींद्र बाबरला पाठवलं जाते. धावपाच्या स्वरूपात जर आपण पाहिलं तर शेखर आवाज झाला. त्याला परतावं लागलं तर पुढच्या आसऱ्याला 70 धावा चेस करायच्या 24 चेंडून मागे. आतापर्यंत जर आपण पाहिलं 2 चेंडूंचा खेळ झाला आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो इथून राकेशला पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळला गेला. तदनंतर आपण पाहिलं तर गडी बाद झालाय. यावेळेला मात्र सागर आणि रवींद्र बाबर यांच्या खांद्यावरती मात्र ही जिम्मेदारी असेल. त्या जिम्मेदारीला पार पडावं लागेल आणि ही जिम्मेदारी मात्र आपल्या खांद्यावर घेऊन पुढे चालत राहावं लागेल. इथून पाहिलं तर नक्की चांगला फटका चेंडू कार्पेटला रोल करतो. एकदा परिपूर्ण झाली आणि धावसंख्येमध्ये परत धावसंख्या इकडे फ्लाय होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून जर आपण पाहिलं नक्कीच चांगला फटका रवींद्र बाबर यांच्या बॅट मध्ये येतोय चौकार. एकंदरीत आपण पाहिली तर 6 धावा ही धावफलकावरती लागली जाते. इथून पण पाहू शकाल 4 चेंडूंचा तब्बल खेळ झालाय. यावेळेला जोरदार फटका खेळायचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग झाला. आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू रांजणपाडा संघ जर आपण आला असाल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ठीक आहे ठीक आहे ओके ओके. जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती 6 चेंडूंचा तब्बल खेळ संपला. एक गडी बाजूला शेखरला परतावं लागला तंबूच्या आसऱ्याला. त्यानंतर आपण पाहिलं रवींद्र बाबर गेला मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार एक चौकार खेळला गेला. धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा धावफलकावरती. पुढील गोलंदाज जितेश येते गोलंदाजी मार्कवरती. जितेशाला गोलंदाजी मार्कवरती त्याने मैदान गाजवलं. ज्याच्या बॅट मात्र षटकार चौकार पाहिले. आता तोच जितेशाला गोलंदाजी मार्कवरती. इथून पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू हाताळला. तितकाच चांगला फटका परंतु एकही धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये वर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. इथून पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू फटका फसलाय. यस यावेळेला जर आपण पाहिलं तर रवींद्र बाबर याला परतावं लागेल. बॉयफ्रेंड फ्रेंड फ्रेंड बॉयफ्रेंड फ्रेंड गोरी तुझी कम
न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये आपण पाहू शकाल विरेंना पाठवलं जाते. इथून जर आपण पाहिलं तर नितेश गोलंदाजी मार्फत पहिल्या चेंडू मग एकदा दुसऱ्या चेंडूवर पाहिलं तर गडी बाद केलाय. चला जास्त वेळ घेऊ नका. इथून जर आपण पाहिलं नक्कीच चांगला फटका. चेंडू बराच काळ हवेत परंतु या वेळेला हा झेल सांडला गेला. हा झेल धरती मातेला दान केला गेला. आपण पाहिलं इथून तर नक्कीच चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहतो इथून धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या धावफलकावरती लागले जाते. तब्बल 3 चेंडूंचा खेळ झालाय. इथून पाहिला तर अप्रतिम फटका. चेंडू सीमारेषा पार येतो षटकार. जय मेनची तारकला बारा गई उपरी मेलाया. जय मेनची तारकला बारा गई उपरी तुला मेलाया. जे धावसंख्या जर आपण पाहिली एकंदरीत तर 20 धावा धावफलकावरती. इथून जर आपण पाहिला पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. कुणाला घाबरत नाही. 24 धावा या धावफलकावरती लागले जातात. इथून जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू मिस झालाय. फुलटू चेंडू परंतु षटक समाप्त. 24 धावा धावफलकावरती लागले जातात. बारा चेंडू आणि 46 धावेची गरज आहे. 12 चेंडू 46 धावा. करण आलाय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला विरेन, नॉन स्ट्राईकला सागर. इथून आपण पाहिला रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु फटका फसलाय आणि एक धाव परिपूर्ण. इथून जर आपण पाहिलं नक्कीच चांगला फटका. चेंडू कार्पेटला रोल करतो. गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पार जाईल का? जातोय चौकार. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जर आपण एकत्रित पाहिली तर 29 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 29 धावा धावफलकावरती लागल्या जातात. शॉर्ट पेच चेंडू तितका चांगला फटका. चेंडू जाईल का सीमारेषा पार? येतोय षटकार. धावफलकावरती 35 धावेची गरज आहे. राकेश कुडू अध्यक्ष रोडकड मेमोरियल यांच्याकडून 3 षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. राकेश कुडू सरांच्या माध्यमातून तुम्हाला हे बक्षीस लागू आहे.
रोडखंड प्रीमियर लीगचे अध्यक्ष राकेश कुडे सरांच्या माध्यमातून 3 षटकाराला 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ही संधी आहे तुमच्याकडे, सागर या संधीचा लाभ घ्या. धावसंख्येमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा धावफलकावरती. 30 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कुणाल यांच्याकडून वीरेनला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कुणाल सरांच्या माध्यमातून वीरेनला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज. वाईट चेंडू, वाईटचा इशारा, वाईट +4 आपण पाहू शकाल इथून. सहा चेंडू आणि 25 धाब्याची गरज. तर जास्त टीम मिटिंग करू नका कृपया, थोडस सहकार्य करायचं. अजूनही फायनलचे सामने खेळवायचे आहेत. जलमेश आलाय. जलमेश गोलंदाज मार्कुती. 6 चेंडू आणि 6 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 6 चेंडू 25 धाब्याची गरज आहे. बघूया 6 चेंडू 25 धाब्याची गरज कशा प्रकारे या सामना होते. धावसंख्या आपण पाहिली तर 45 धावा हे धावफलकावरती लागले जाते. इथून पाहिलं तर नक्कीच 6 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. बघूया कशा प्रकारे हे षटक हाताळलं जाते. इथून जर पाहिलं तर नक्कीच हा निर्धाव चेंडू आहे. अजूनही पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडू 25 ची गरज. या वेळेला जर पाहिलं तर खराब चेंडू पण पाहू शकाल इथून. वाईटचा इशारा पंचांचा धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 46 धावा धावफलकावरती. 24 धावेची गरज आहे. येणारे 5 चेंडू आणि 24 धावा. इथे जर पाहिलं तर अप्रतिम फटका सागरच्या बॅट मधून. नावाला पाहिजे.
चला जास्त टीम मीटिंग करू नका. येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडू मागे 18 धावेची गरज. न्यू बॅटर नैनेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 3 चेंडू आणि 18 धावेची गरज. 3 चेंडू मागे 3 षटकारांची गरज आहे विजयासाठी. नैनेश आडले तर 3 षटकार मारले तर नक्कीच यावेळेला नैनेशचा मात्र झेल टिपला जातोय. गडी बाद. 2 चेंडू आणि न्यू बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गौरव. 2 चेंडू आणि 18 धाव्याची गरज आहे विजयासाठी. तर बघूया 2 चेंडू 18 धावा कशा प्रकारे काढल्या जातील. लवकर त्याचा फलंदाज गौरव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला 2 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. जवळजवळ जर आपण पाहिलं तर अष्टविनायक वटरी संघाच्या ताब्यात हा सामना आपण पाहतोय. इथून पाहिलं तर नक्कीच 1 धाव परिपूर्ण झाले. आता मात्र पाहिलं तर येणार चेंडू 1 आणि 1 चेंडू 17ची गरज आहे. चलो सर्पमित्र सफाळी संघाचा संघ चला आपण इथे यायचं आहे. आपण लगेच नाणेफेकीचं कौल करून घेऊया. इथून जर पाहिलं तर अष्टविनायक वटरी संघ विजय झाला. विजयी संघाचं अभिनंदन, हरल्या संघाचं कौतुक.